महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या मागण्या मंजूर होण्यासंबंधी आहे त्या कायद्याची नीट अंमलबजावणी होण्यासाठी यावेळेला खूपच या मंडळाने वेळ लावलेला आहे। 6 महिने होऊन गेले, अर्ज कसलेही मंजूर 6 महिन्यात झालेले नाहीत। त्यांनी ज्यावेळेस आमदारांच्या कमिट्या नेमण्याचा निर्णय केला त्यावेळेपासूनच त्यांनी काम बंद केलं आणि ते काम बंद केल्यानंतर कित्येक कामाबद्दल हायकोर्टने स्थगिती दिल्यानंतर त्याच्यासाठी जे आयडी तयार करायचे होते त्या आमदारांच्या कमिट्यासाठी म्हणून बंद केलेलं होतं आणि आता रद्द झाल्यानंतर नवीन पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला। तर हे आपण पाहतोय आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की सध्या त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे, आमचं म्हणणं नाही, 37 लाख अर्ज पेंडिंग आहेत। 16 लाख हे म्हणजे नवीनचे पेंडिंग आहेत, 12 लाख ते नूतनीकरणाचे आहेत पेंडिंग आणि लाभाचे अर्ज हे 10 लाखापेक्षा जास्त पेंडिंग आहेत। तर हे सगळं त्यांनी मंजूर केलं पाहिजे, कसलीही चौकशी न करता। असं मी म्हणत नाही, तर त्यांचा कायदा म्हणतोय। त्याने अगोदरच निर्णय घेतलेला आहे की एका महिन्यात निघाली पाहिजे। याचा अर्थ काय? जर अधिकाऱ्यांनी एका महिन्यात जर निकाली काढले नाहीत तर त्यांना ते अर्ज मंजूर करूनच निकाली काढले पाहिजे। बरं, कामगार ज्यावेळेस अर्ज करतो तर हे ओरड करतायत बोगस बोगस बोगस। मग अर्ज केलेला आहे, आधार कार्ड आहे, मार्कलिस्ट आहे, माणसाचं इतर सगळी माहिती आहे, बँक अकाउंट आहे, मग तुम्ही दाखल कशाला करून घेतलं? ज्या अर्थी तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच वेळेला ठरवा ना। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्र पूर्ण केल्यानंतर परत तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन कशासाठी मागताय? म्हणजे हे अर्ज मंजूर करायचे नाहीत हे कारस्थान आहे। जी कागदपत्र कामगारांनी दिलेली आहेत त्याच्यावर तुमचा विश्वास नाही म्हणे आम्ही तपासणार, आणि नंतर काय करतात की ज्यांनी खरोखरच बोगस कार्ड काढून बोगस लाभ घेतलेले आहे त्यांच्यावर कसली कारवाईच करत नाही। परत त्यांनी वशिला लावला की परत ते थांबतात। जिवंत माणसं असताना सुद्धा ते मेलेत म्हणून 2-2 लाख रुपये उचलले आहेत, त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। पुढाऱ्याने दबाव आणला की संपलं। तर हे जे सुरू आहे तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा गोंधळ सुरू आहे की त्यांनी नीट मागण्यांची पद्धत जी आहे ती ठरवून घेतली पाहिजे। ते ज्ञान मिळवण्यासाठी, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रुप्स वापरला पाहिजे। अन्यथा ह्याची जयंती आहे, त्याची जयंती आहे, ह्याचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आहे, हे असलं काहीतरी फालतूगिरी चालू असतं। विषय सोडायचं, तिसरंच काहीतरी मांडायचं, तर हे बंद केल्याशिवाय काहीच उपयोग होणार नाही आणि अजिबातच काही घडत नाही असंही नाही। आता जे घडते ना ते समजून घ्या असं आमचं म्हणणं आहे। आता त्यांनी काय केलेलं आहे की 2 दिवसापासून हे जे काही आयडी दिलेले आहेत फॉर्म तपासायचं काम चालू आहे अनेक जिल्ह्यांच्या मध्ये आणि अर्ज मंजूर करायचं काम चालू आहे। आता त्यांनी नवीन एक खेकटं काढलेलं आहे, मंजूर अर्ज केल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावावर पैसे टाकत नाहीत, परत थांबतात ते महिनाभर। म्हणजे अर्ज करणे ही एक स्टेप आहे, त्यांनी व्हेरिफिकेशन करणारी दुसरी स्टेप आहे, मंजूर करणारी तिसरी स्टेप आहे आणि 4थ्या स्टेपमध्ये आले तर आले पैसे, नाही तर नाही। हे असं सगळं सुरू आहे। तर हे याला एकच पर्याय आहे की त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे। हे मंत्री ऐकायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही। हे मंडळाचा सचिव सुद्धा काही समजून घ्यायला तयार नाही। सचिवाचं हेच म्हणणं आहे की हे कसं सगळं अर्ज नामंजूर करायचं, ह्याचं रोज कारस्थान केलं जातं, हे सुरू आहे। आणि हे सुरू असल्यामुळे की शांतपणे आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। म्हणून आम्ही निवेदन टाकलेलं आहे प्रमुख 4 मागण्यांचं, तर ते कोण वाचतच नाही। तिसरंच कोणतरी व्हॉट्सअपवर लगेच एक नवीन मेसेज येतो, म्हणजे ते टाकलेलं आहे, महत्वाचं आहे, नाही आहे, याची काही पर्वा केली जात नाही। तर 4 मुद्दे हे आहेत की तुम्ही ते 37 लाख अर्ज मंजूर करा पहिल्यांदा। नंबर 2 काय आहे की तुम्ही 2021 साली मुंबई हायकोर्टने निकाल दिलेला आहे की कामगारांना तुम्ही कमीत कमी त्यांना जगण्यासाठी या महागाईच्या काळामध्ये
या युद्धाच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे. तुम्ही किमान 5,000 रुपये त्यांना जगण्यासाठी तर द्या. का तुम्ही हट्ट करताय ही निकृष्ट दर्जाची भांडी द्यायचं? का हट्ट करताय तुम्ही डबे द्यायचं? कशासाठी आहे? कशासाठी तुम्ही बोगस योजना तयार करून मध्यान्ह भोजन देताय? का तुम्ही आमचं रक्त काढून घेऊन 3,900 रुपये घेताय आणि कंत्राटदाराला देताय? आणि हे करण्याऐवजी तुम्ही 5,000 रुपये कोर्टानं सांगितले म्हणून सुद्धा तुमची द्यायची तयारी नाही आणि आमच्या डोक्यावर भांडी मारताय. जे हायकोर्टने सुप्रीम कोर्टाने सांगितले तुम्ही त्या कायद्यामध्ये असलेल्या बाहेर काही देऊ नका. भारत सरकारने फतवा काढलेला आहे, बीजेपी सरकारने, नरेंद्र मोदी सरकारने, की तुम्ही वस्तू देऊ नका. म्हणजे नरेंद्र मोदींचं सुद्धा ऐकत नाहीत. त्यांचा बी फतवा त्यांनी गुंडाळून ठेवला आणि जे कोर्ट सांगते, हायकोर्ट सांगते त्याची मात्र अंमलबजावणी करायची नाही. म्हणजे ही दादागिरी आहे, सरळ सरळ लूट आहे. काय वाटेल ते करून बांधकाम कामगारांचे पैसे लुटायचे, ओरबडायचे. 28,000 कोटी रुपये आतापर्यंत जमलेले आहेत. त्याच्यातले 24,000 कोटी रुपये यांनी फक्त मध्यान्ह भोजन, फक्त भांडी, पेट्या, सुरक्षा संच आणि रक्त काढून घेणे या 4 गोष्टींच्यावर पैसे सगळे खर्च करून टाकलेले आहेत. आणि सगळ्या योजनेवर मिळून राहिलेल्या 30 योजनेवर 2,000 कोटी रुपये सुद्धा खर्च केलेले नाहीत. आता ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्याचा निष्कर्ष काढू शकता, त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. ते कुणी बघायला तयार नाही. बघा ना जाऊन काय आहे त्याचा हिशोब करा. तुम्ही किती पैसे राहिलेले आहेत, किती खर्च झाले, का असे देत आहेत. एकाने ते केलं होतं, एक यूट्यूबवर टाकलं होतं की त्या भांड्याचं वजन केलं त्यांनी, ते वजन कमी भरलं, किंमत केली ती कमी भरली. आता टेंडर काढल्यानंतर काय तर त्याला एक सीमा पाहिजे का नको? कुठं पाप फेडाल तुम्ही? 3,000 रुपयाची भांडी जर तुम्ही 11,000 रुपये त्याला सगळ्या खर्चासकट देत असाल, नुसता रक्त काढताय आणि 3,900 रुपये घेताय, रिपोर्ट देत नाही, हे राजरोसपणे सुरू आहे. आणि याच्याबद्दल गंभीरपणे मुद्दे मांडल्यानंतर तिसरंच ग्रुपवर चर्चा चालू होते. तर हे बंद झालं पाहिजे आणि योग्य मार्गाने आपण जायला पाहिजे. आता हे 4 समजा मी आता बोलतोय ते बरोबर नाही आहे, हे काय सरकारवर टीका करतात. मग आमचं निवेदन 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं, उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं. 2 निवेदनं वेगळी वेगळी होती. एक होतं 4 मागण्या ज्या आहेत त्या मी मगाशी तुम्हाला सांगितल्या, त्या तुम्ही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करा, मंजूर करा. या निवेदनाला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी ते निवेदन कामगार सचिवांच्याकडे पाठवून दिलेलं आहे. आणि कामगार सचिवांना काही परवा नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या मार्फत जो सगळा हा गैरव्यवहार सुरू आहे त्याला आशीर्वाद मंत्र्यांचा आहे. दुसरं निवेदन आहे, आम्ही सरळ सरळ म्हणतोय की या मंडळाचे 5 वर्षापासून असलेले जे सचिव आहेत, का मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांच्यावर कारवाई करा. आता कारवाई करा म्हणजे काय, आम्ही निंदानालस्ती करत नाही किंवा खोटे आरोप करत नाही. आमचा पहिला आरोप असा आहे की तुम्ही कोर्टाची ऑर्डर्स पाळत नाही, ज्यांनी पाळायला पाहिजे म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे. त्याने असं सांगितलं की तुम्ही या निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर ज्या संघटना केसेसमधल्या आहेत त्यांच्या 2 महिन्यातून एकदा मिटिंग घेतात. 3 वर्षे झालं या महाशयानं मिटिंग घेतलेली नाही. म्हणजे कोर्टाचा अपमान त्यांनी केलाय. दुसरी कोर्टानं ऑर्डर असं सांगितलेली आहे की 6 महिन्यामध्ये तुम्ही 5,000 रुपये कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत 6 महिन्यात निर्णय करा. 5 वर्ष झालं निर्णय केलेला नाही. मग हा कोर्टाचा अपमान आहे की नाही? मग हा दोन्ही प्रकारचा अपमान केलेला आहे. म्हणून आता कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये आणि कंटेम्प्ट आम्ही दाखल केलेलं आहे. पण आमचं सरकारला म्हणणं आहे तरी सुद्धा करा तुम्ही कारवाई. तुम्ही बघा ना कोर्टाचे ऑर्डर पाळले का नाही त्यांनी बघा, पण ते बघायला तयार नाही. दुसरं आपलं म्हणणं काय आहे की हे जे टेंडरचं भयानक आहे, कशासाठी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सह्या केल्या. जे टेंडर ज्या बाजारामध्ये वस्तू 3,000ला मिळतात त्या तुम्ही एकूण खर्चासकट 10-11,000 तुम्ही देताय आणि याच्यावर कशासाठी तुम्ही सही करताय. हे चेक जे कंत्राटदारांना देतात त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांच्या सह्या असतात. हे दोघं जबाबदार आहेत. त्यांच्या संपत्तीमधून ह्या सगळे पैसे जे आहेत ते काढून घेतले पाहिजेत.
जेवढे गैरव्यवहार झालेला आहे तेवढा. दुसरं काय आहे, आमचं म्हणणं आहे तपासून तुम्ही बघा. याने कधीही तक्रार केली नाही. हे जे मंडळ आहे त्या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी पाहिजे, ते 4 वर्षे झाले न घेताच हे मंडळ सुरू आहे. याच्याबद्दल आमची तक्रार आहे. आणि हे प्रलंबित अर्ज आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बघायला नको का? तुम्ही वर्षाला 1,000 कोटी देताय आणि ती माणसं जर काय 37 लाख अर्ज जर पेंडिंग ठेवत असतील तर मग तुम्ही काय करताय? मग कशासाठी तुम्ही त्यांना संरक्षण देताय पैसे देऊन? तुम्ही पैसे देणार वर्षाला 1,000 कोटी आणि काम थांबवलं त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. करार त्यांनी केला त्यांच्यावर की हे काम करायचं. तर हे प्रलंबित अर्ज आहेत आणि लोकसेवा हमी कायद्याची हे अंमलबजावणी करत नाहीत मुख्य कार्यकारी अधिकारी. आदेश झालेला आहे, सरकारनं आदेश केलेला आहे. 3 महिन्याची हमी सरकारने दिलेली आहे. 3 महिन्यात तुमचे अर्ज मंजूर केले जातील असा सप्टेंबर 2025चा आदेश आहे. तिथून 3 महिने म्हणजे डिसेंबर, मग आता मे महिना संपला तरी यांना 37 लाख अर्ज जमलेले नाहीत. आणि यांची टायटल आहे फिरते वेबसाईटवर की तुम्हाला डिसेंबरच्या व्हेरिफिकेशनसाठी तारखा मिळतील. तर हे सगळं जे आहे आणि जुनी पद्धत परत सुरू केले ना, म्हणजे 1-1 महिन्याचं तपासणार, त्यांच्या इच्छेप्रमाणे तपासणार. मग आता हे 1-1 महिन्याचे तपासत बसले तर 37 लाख अर्ज तपासायसाठी यांना आणखीन 10 वर्ष लागतील. आणि त्यात भर पडते ती वेगळीच, म्हणजे 37 लाखाचं आता 50 लाख होणार आहे. कारण हे एकदा हे थकीत अर्ज जे आहे त्याच्यात रोज भर चपळत चाललेली आहे थकीची, यांचा निपटाराच केला जात नाही. तर हे याच्याबद्दल त्यांनी कारवाई केली पाहिजे. आणि याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी संघटित होऊन की त्याच्याविरोधी संघर्ष केला पाहिजे. पण दुर्दैवाने कामगार विस्कळीत असल्यामुळे असे एकत्र संघटित होत नाहीत. त्यांची काम करणारी माणसं आहेत ती, बऱ्याच जणांची अशी इच्छा आहे की ते संघटित होऊ नये, नुसता गोंधळ घालायचा, अर्जाबद्दल काहीतरी चर्चा करायची आणि मुख्य प्रश्नाला बगल द्यायची, हे सुरू आहे. तर त्याच्यामुळे की तुम्ही लक्षात घ्या, 2 दिवसामध्ये मोठी गोष्ट घडली ना. आम्ही निवेदन पाठवून दिलं आणि ते मुख्यमंत्र्यांनी कामगार सचिवांना पाठवून दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला ईमेलद्वारे कळवलेलं आहे की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. ठीक आहे, आम्ही सोमवारी संपर्क साधू. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा असंच कळवलेलं आहे. फडणवीस साहेबांनी मी कळवलेलं आहे. परंतु हे त्यांनी कळवलेलं आहे. आता तो फोन नंबर मी तुम्हाला देतो. सोमवारी तुम्ही सगळ्यांनी फोन करा की मुख्यमंत्र्यांनी जर आदेश केलेला आहे तर तुम्ही काय करा, त्याचं पुढील कारवाई संबंधी त्यांच्याशी संपर्क करा असं आम्हाला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला दुसऱ्या यूट्यूब चॅनलच्या वेळेस व्हिडिओमध्ये तिथला नंबर देतो. त्यांनी दिलेला, मुख्यमंत्र्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक, तर ते देतो आणि सगळ्यांनी मग महाराष्ट्रातल्या सर्वांनी फोन करायचा. 85 लाख लोक आहेत ना, त्या टेलिफोनच्या वायरस सुद्धा तुटून जातील एवढे फोन कराल्यानंतर. तर हे सगळं असल्यामुळे की बांधकाम कामगार विषयक ज्या काही बाबी घडत आहेत आणि हायकोर्टचे निर्णय घडत आहेत, ते काय आत्ताच निर्णय झाला अशातला भाग नाही. याच्या आधी 4 निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही 5 केसेस आमच्या हायकोर्टमध्ये अजून उर्वरित त्यांची प्रक्रिया सुरू आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन की तुम्ही अजूनही ईमेल करा. काही लोकांनी ईमेल केलेले आहेत आम्ही पाठवलेल्या निवेदनाची, परंतु मोठ्या संख्येने त्यांना ईमेल करून पाठवण्याची गरज आहे. मला जशी उत्तरं आलेली आहेत तशी इतरांनाही काही जणांना उत्तरं आलेली आहेत. तर याचा वापर करा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. काही शंका असल्यास, विचारायचं असल्यास जरूर संपर्क करा. आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.